सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. आणि आपण आता सुरू करणार आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप आपण आधी लक्षात घेऊया. आपल्याला भगवद्गीता शिकायची आहे, आपल्याला अध्ययन करायचं आहे आणि त्याचबरोबर अध्ययनाचा अर्थ, अध्ययन या शब्दाचाच अर्थ जो आहे तो आपल्याला नक्की समजून घ्यायचा आहे. अध्ययन म्हणजे आधी आणि अयन म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाण, एखाद्या गोष्टीचं जे महात्म्य आहे, एखाद्या गोष्टीचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासाठी आपण भगवद्गीतेचा आधार घेणार आहोत. भगवद्गीता हा केवळ गाण्याचा किंवा म्हणण्याचा विषय नसून भगवद्गीता ही एकमेव अद्वितीय अशी गोष्ट आहे जी भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. बाकी गीता या शब्दाला बऱ्याच गीता आपल्याकडे उपलब्ध आहेत. रामगीता, गुरुगीता, अष्टावक्र गीता अशा अनेक गीता उपलब्ध आहेत. परंतु कुठल्याही गीतेला भगवद्गीता असं म्हटलेलं नाही. आणि भगवत म्हणजे त्या ठिकाणी भगवान स्वतः सांगतात. आणि भगवान, आता राम हेही भगवान होते, रामगीता आहे. गणेश हेही भगवान आहेत, गणेश गीता आहे. परंतु कुणाच्याही गीतेला भगवद्गीता असं म्हटलं जात नाही, कारण त्या विशिष्ट कालानुरूप निर्माण झालेल्या गीता आहेत आणि त्या कालानुरूपच वापरल्या जाऊ शकतात, कालानुरूप समजल्या जाऊ शकतात. पण भगवद्गीता ही एकमेव अशी आहे की जी आपल्याला अनंत काळापर्यंत समजून घेतली जाऊ शकते आणि अनंत काळापर्यंत तिचं महत्व जसं आहे तसंच राहतं. गेली 5000 वर्ष अनेक लोकांनी भगवद्गीतेवरती टीका लिहिल्या, व्याख्यानं लिहिली, बऱ्याच प्रवचनातून किंवा अनेक हजारो लोकांनी यावरती बराच उहापोह केलेला आहे. पण तरी सुद्धा श्रीमद भगवद्गीतेचं महत्व आजही त्याच प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. भगवद्गीता ही माणसाचा तणाव मुक्त करते. भगवद्गीता ही माणसाच्या भवरोगावरचं औषध आहे. भगवद्गीता ही माणसाच्या सामान्य रोगावरचं सुद्धा औषध आहे. भगवद्गीता ही यांत्रिकांसाठी यांत्रिकीकरण आहे, मांत्रिकांसाठी मांत्रिकीकरण आहे आणि तांत्रिकांसाठी तांत्रिक सुद्धा आहे. आणि या पलीकडे जाऊन भगवद्गीता म्हणजे, भगवद्गीता हा वेदांचा उपसंहार असं म्हटलं जातं. म्हणजे प्रस्थानत्रयी अशी जी 3 भाष्य समजली जातात, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि तिसरी भगवद्गीता. म्हणजे प्रस्थानत्रयी म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वराच्या उगमाकडं म्हणजे उद्गमाकडे आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी नेणारी गोष्ट, अशा 3 गोष्टी ज्या सांगितल्या त्या 3 गोष्टीमध्ये भगवद्गीतेचा समावेश होतो. गीतेमध्ये गेयता आहे, पण याचा अर्थ गीता ही फक्त गाण्यासाठी नाही. गीतेमध्ये सरलता आहे, गीतेमध्ये अविटता आहे, गीतेचं माधुर्य आहे आणि गीतेमध्ये परिणामकारकता सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी भगवद्गीता ही युद्धाच्या मैदानात सांगितली जात असताना आपल्याला बघायला मिळतं. कल्पना करू शकतो आपण की कृष्णांची मानसिक अवस्था काय असेल. पाठीमागची 14 वर्ष त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारून गुरुच्या घरी जाऊन 14 वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि तपश्चर्याचं सारभूत असं उपनिषदात, सर्वोपनिषदो गावो असं म्हटलेलं आहे. सगळ्या उपनिषदांचं सार गोळा केलं आणि ते सगळं सार मिळून जी झाली ती भगवद्गीता. 14 वर्षांची तपश्चर्या म्हणून योगारूढ तदोच्यते असं म्हटलं. योगाच्या आरूढ अवस्थेमध्ये असताना, योगाच्या श्रेष्ठतम अवस्थेमध्ये असताना जे कृष्णांना आत्मस्वरूपाचं प्रतीत झालं ते आत्मस्वरूप त्यांनी अर्जुनाला त्याच पद्धतीने विशद करण्याचा प्रयत्न केला आणि तेही युद्धाच्या मैदानात. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट त्यामध्ये आपल्याला जाणवते. दुसरा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडत असतो की गीता ही अर्जुनाला सांगितली आणि अर्जुनाच्या निमित्तानं ही आपल्याला सगळ्यांना सांगितली. आपण सारे अर्जुन अशा प्रकारे आपण विचार करतो, पण आपण खरोखर अर्जुन आहोत का, हा देखील तितकाच महत्वाचा विषय आहे. अर्जुन असणं म्हणजे काय, म्हणजे रुजू शब्दाचा, धातूचा जर अर्थ विचारात घेतला तर रुजू म्हणजे मार्दव. आपल्याकडे मार्दव आहे का, आपण तितके सरळ आहोत का, मृदू आहोत का. पहिला अर्जुनाचा गुण आहे मार्दव. दुसरा आहे स्वभावामध्ये त्याच्या प्रचंड सौम्यता आहे, स्वभावामध्ये त्याच्या संवेदनशीलता आहे. अर्जुन हा आयुष्यभर संवेदनशील राहिला. अर्जुन हा युद्धाच्या वेळेला सुद्धा संवेदनशील राहिला. अर्जुनाला गीता सांगून नष्टो मोह हा स्मृतीर लब्धा असं म्हणतो तो 18व्या अध्यायामध्ये. संपता तो कृष्णाला कबुली देतो की आता माझा मोह संपलेला आहे आणि मला परम ज्ञान मिळालेलं आहे, आता मी नक्कीच युद्ध करतो. पण कृष्णाला माहिती आहे, कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य का केलं, कारण गीता सांगून जर अर्जुन लढायला तयार झाला असता तर कृष्णाने त्याला शिबिरातच गीता सांगितली असती आणि युद्धाला पाठवला असता. पण अर्जुनाचा संवेदनशील स्वभाव हा कृष्णाला माहिती असल्यामुळं
कृष्णांनी त्याचं सारथ्य 18 दिवस केलं. त्यांना माहितीये की ह्याला कितीही शिकवलं तरी हा कच खाणार आहे, कारण हा मनानं अत्यंत हळवा माणूस आहे. सो अर्जुनाचं हळवेपण जर आपल्यामध्ये असेल तर कृष्ण आपल्याला भगवद्गीता सांगणार आहे. अर्जुनाचं मृदूपण जर असेल तर आपल्याला गीता समजण्यासाठी आपण पात्र होणार आहोत. अर्जुनाचं शौर्य आपल्याकडे असेल तर आपण गीता समजून घेण्यास पात्र ठरणार आहोत. कुठलाही प्रसंग असू दे युद्धाचा, एका हातानं, दोन हातानं, एका बोटानं, तोंडानं बाण सोडतो धनुष्याला जोडून. एकाच वेळेला युद्धाचे घोडे लगाम हातात धरून आणि त्याच वेळेला बाण धनुष्याला बाण लावून तोंडानं सोडतो. एवढी शौर्याची परंपरा असलेला माणूस, एवढी शौर्याची शक्ती असलेला माणूस, असं जर आपण असू तर आपल्याला नक्कीच भगवद्गीता समजून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपली पात्रता आपल्याला अर्जुनापर्यंत पोहोचवायची आहे आणि तेच आपलं प्रमाण आहे की त्याच्यामुळे आपल्याला भगवद्गीता निश्चितपणानं समजू शकते. अर्जुन हा अत्यंत नीतिमान माणूस होता. अर्जुनाला बऱ्याच बायका होत्या, पण तरी देखील तो नीतिमान होता, कारण त्या काळात बहुपत्नी विवाह हे शास्त्रसंमत गोष्ट होती. पण ज्या वेळेला धर्मराजाच्या बरोबर द्रौपदी बसलेली असताना एकांताचा भंग करण्यासाठी चुकून अर्जुन त्या ठिकाणी गेला शस्त्रागारामध्ये, आणि धर्मराज आणि द्रौपदी एकांतामध्ये त्याला त्या ठिकाणी आढळले, तर त्यांच्या ठरलेल्या नियमानुसार तो 12 वर्ष वनवासाला निघून गेला. याला म्हणायचं नीतिमत्ता आहे. त्यावेळेला पांडव वनवासात होते, त्यावेळेला देखील अर्जुनाला सांगितलं गेलं की तू कैलासाला जा आणि पाशुपतास्त्र घेऊन ये शंकरांना प्रसन्न करून. ज्या वेळेला अर्जुन कैलासावरती जाण्यासाठी गेला त्यावेळेला त्याला स्वर्गामध्ये उर्वशीची भेट झाली आणि उर्वशीनं त्याला गळ घातली की तू माझ्याशी लग्न कर. त्यावेळेला देखील उर्वशी बद्दलची नीतिमत्ता म्हणजे ती इंद्राची पत्नी आहे आणि इंद्र माझा पिता आहे, तर ही माझी आई आहे, तर मी आई बरोबर विवाह करू शकत नाही, या प्रकारची शास्त्राची जाणीव आणि त्या पद्धतीची नीतिमत्ता असणारा अर्जुन आहे. द्रौपदीला एकांतात बघितल्यानंतर त्रिदंडी संन्यास घेऊन तो 12 वर्ष फिरला. हा त्याचा नक्कीच नीतिमत्तेचा भाग आहे. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टीमध्ये अर्जुन अत्यंत कुशल होता. व्यवहारामधल्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे त्याच्याकडे शौर्य होतं, त्याच्याकडे वीर्य होतं, नीतिमत्ता होती, राजसत्ता होती, राजनीतीमध्ये तो कुशल होता, गुप्तचरांच्या यंत्रणेमध्ये कुशल होता, युद्धामध्ये तो कुशल होता. तो वेगवेगळ्या शास्त्रामध्ये निपुण होता. जवळपास आपण म्हणू शकतो की 14 विद्या 64 कला, तर त्या 64 कलांमध्ये निपुण तो होताच. आणि हे निपुण असणं ही त्या काळातली गरजही होती. जर अर्जुन 64 कलामध्ये निपुण होता तर दुर्योधन कदाचित थोड्याफार फरकानं असेल, पण तोही त्या कलामध्ये निपुण होता. ही निपुणता असणं. कसं लग्न करायचं प्रस्ताव ठेवू शकते? कोण? तुम्ही सांगितलं की लग्नाचा प्रस्ताव उर्वशी ती आई असते ना त्याची. हा, पण उर्वशी ही अप्सरा आहे. अप्सरांचा गुणधर्म हा आहे की अप्सरा या चिरकुमारी असतात. अप्सरा ही चिरकुमारी आहे, नुसती चिर यौवना नव्हे. अप्सरा ही चिरकुमारी आहे आणि तिला अर्जुन हा, आता इंद्राला अनेक मुलं असतील, त्यात अर्जुन हा इंद्राचाच मुलगा आहे हे अप्सरेला म्हणजे उर्वशीला माहित असण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि तिला अर्जुनाला माहिती आहे पण तिला माहिती नाही. अर्जुन तिला विचारतो तू कोण आहेस, त्यावेळेला ती सांगते की मी उर्वशी आहे. आणि मी उर्वशी आहे म्हटल्यानंतर अर्जुनाला माहिती आहे की मी इंद्राचा पुत्र आहे आणि ही माझी माताच होऊ शकते. उर्वशीला माहिती नाही की हा इंद्राचा पुत्र आहे, त्यामुळे तिने त्याला गळ घातली. पण उर्वशी जर ती शी वॉज मॅरिड टू इंद्र, हाऊ कॅन शी आस्क हिम टू गेट मॅरिड अगेन? मी तेच सांगितलं, गंधर्व विवाह हा जो प्रकार आहे हा सतत बदल होणं. म्हणजे काय? सतत बदल होणं, विवाहामध्ये सतत बदल होणं म्हणजेच गंधर्व विवाह. म्हणजे आज एका बरोबर आपण विवाह केला, त्याच्याबरोबरच्या सुखाची आपली परिसीमा गाठली की आपण दुसऱ्या बरोबर जायला मोकळे आहोत. या प्रकारच्या विवाहामध्ये ह्या अप्सरा मोडतात. आणि त्यांना वरदान हे आहे की त्या चिरकुमारी आहेत, त्या चिर यौवना नव्हे, चिरतरुणी नव्हे, तर त्या चिरकुमारी आहेत. त्यामुळे ते कोणाबरोबरही विवाह केल्यानंतर सुद्धा ते पुन्हा दुसऱ्या बरोबर विवाह करताना त्या पुन्हा कुमारीच असतात. त्याला चिरकुमारी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे चिरकुमारी आणि चिर यौवना. अच्छा, फरक आहे. हा, आणि त्यांना अनंत काळाचं आयुष्य आहे ना, अनंत काळाचं आयुष्य आहे, अनंत काळाचं यौवन आहे. त्यामुळे चिरंजीव असतात ना? चिरंजीव नव्हे,
नव्हे. त्या दैवी गुणसंपन्न आहेत असं म्हणू आपण. अच्छा. म्हणजे जोपर्यंत देवांचं आयुष्य आहे तोपर्यंत त्या जगणार. अच्छा. कल्पांताच्या हो, वेळेला बरं. स्वर्गही नष्ट होतात, कल्पांताच्या वेळेला देवही नष्ट होतात. कल्पांताच्या वेळेला म्हणजे कल्पांताच्या वेळेला म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जे विश्वरूप दर्शनामध्ये सांगितलं, विश्वरूप दर्शनामध्ये दाखवलं, तो सगळा कल्पांतच होता. की कल्पांताच्या वेळेला मी काय करतो, तर मी ह्या सगळ्या लोकांना माझ्यात समाविष्ट करून घेतो. त्यामध्ये स्वर्ग आहेत, सप्तपाताळ आहेत, त्रिभुवन आहेत, सप्तस्वर्ग आहेत, बर या सगळ्यांनाच तो स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. तर या प्रत्येक ज्याला जन्म आहे त्याला विनाश आहे. त्यामुळे देवही जन्माला आले म्हणून प्रकट झाले म्हणजे जन्म झाला, त्यामुळे देवालाही विनाश आहे. विनाश. म्हणून परमतत्व जे आहे ते अविनाशी तत्व आहे. त्याची आपल्याला दृष्टीगोचर होणारी रूप म्हणून आपण रामकृष्ण अशा स्वरूपामध्ये आपण त्यांची पूजा करतो. म्हणून 33 कोटी देव आहेत का? म्हणून 33 कोटी देव आहेत असं नाही. 33 कोटी याच्यावरती बऱ्याच कोट्या करता येऊ शकतात खर तर. कारण कोटी हा शब्द प्रकार या अनुषंगाने सुद्धा वापरला जातो. किती प्रकारचे देव आहेत, तर 33 प्रकारचे देव सांगितलेले आहेत. 33 प्रकारच्या जाणीव आहेत, 33 प्रकारच्या संवेदना आहेत. तर त्या प्रत्येक संवेदनेचा एक देव म्हणजे त्या संवेदनेचा अधिष्ठाता किंवा त्या भावनेची एक शक्ती अशा स्वरूपामध्ये हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये रामकृष्ण हे देव नव्हेत. रामकृष्ण हे सगुण आपण ज्या ठिकाणी सगुणाचा साक्षात्कार करण्यासाठी उपासना करतो अशा गोष्टी आहेत. पण देवता आता जसं गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे असं म्हटलेलं आहे, तर त्या 33 कोटी म्हणजे 33 वेगवेगळ्या प्रकारच्या देवता, शरीरामधल्या 33 संवेदना किंवा 33 प्रकारची स्थानं, त्याच्यावरती ज्यांचं आधिपत्य आहे अशा देवता किंवा अशा शक्ती म्हणजे 33 कोटी देव. आता याच्याही पुढे जाऊन आपल्याकडं अनंत योनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असं सांगितलं. चराचरी व्यापकता जयाची असं आपण म्हणतो. तर ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर आहे त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे तो 33 कोटीच काय, तो अनंत आहे, अनंत रूपाने साकारलेला आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील 33 कोटी या देवतांच्याकडे बघता येऊ शकतो. तर अर्जुन हा असा अनेक गोष्टींनी युक्त होता. अर्जुन हा राजपुत्र होता. अर्जुन हा वैभव संपन्न होता आणि अर्जुनाकडे भाव होता. सख्य भावानं तो अर्जुन कृष्णाशी सख्य भावानं जोडला गेलेला होता. म्हणजे जो परमेश्वराशी जोडला जातो त्याला भगवद्गीता समजायचा आपोआप अधिकार प्राप्त होतो. ईश्वराशी जोडलं जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण योग म्हटलेलं आहे. योगम युंजन मदाश्रय हा कृष्णाने गीतेतच सांगितलेला आहे. तर तो योग आपल्याकडे निर्माण होणं ही अर्जुन होण्यासाठीची पहिली पात्रता किंवा एक प्रक्रिया आहे. ती जर असेल तर आपल्याला भगवद्गीता ही खूप सहजपणानं सुलभपणानं समजू शकते. अर्जुन हा खूप आदर देणारा होता. अर्जुन हा खूप शीलवान होता. अर्जुन हा सांगितलेली गोष्ट ऐकणारा होता. जो व्यक्ती सांगितलेली गोष्ट ऐकू शकतो किंवा ज्याच्या मनावरती तसे संस्कार आहेत तो माणूस भगवद्गीता समजून घेण्यास अत्यंत पात्र माणूस. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू होतं त्यावेळेला धर्मानं सांगितलं की उठायचं नाही, तू बैस. काही न बोलता खाली बसला. त्यावेळेला भीमानं उठून दंगा केलेला आहे. अर्जुन उभा राहिला आणि युधिष्ठिरानं सांगितलं की तू आता खाली बैस. खाली बैस म्हटल्याबरोबर अर्जुन खाली बसलेला, एकही शब्द न बोलता. पण भीम मात्र युधिष्ठिराला त्रास देतो. युधिष्ठिराला म्हणतो की अरे आता तुझे हात जाळले पाहिजेत म्हणून तू तुझ्या हाताने या द्रौपदीला पणाला लावलंस. आणि मग भीमानं प्रतिज्ञा पण केली, दुर्योधनाचा वध करेन, दुःशासनाची मांडी फोडेन वगैरे वगैरे. दुर्योधनाची मांडी फोडेन, दुःशासनाची छाती फोडेन. म्हणजे भीम युधिष्ठिराच्या ताब्यात असून सुद्धा तो बोलताना युधिष्ठिराचं ऐकत नाहीये. पण अर्जुनानं मात्र सांगितल्याबरोबर खाली बसलेला आहे. शब्द त्यानं मागे घेतलेला आहे अर्जुनानं. वनवासात जायचं होतं. वनवासात जायचं म्हटल्यानंतर चला जे आहे ते तसंच सोडून अर्जुन वनवासाला यायला तयार झालेला आहे. भीमानं त्याच्याशी वाद घातलेला आहे युधिष्ठिराबरोबर की आपणच का जायचं, मग आपण यांना आता मारू शकतो, आपण लढाई करू शकतो. बऱ्याच गोष्टी भीम बोलला. पण अर्जुनानं दादानं सांगितलं की निघायचंय आपल्याला. द्रौपदीचं स्वयंवर झालं त्यावेळेला द्रौपदीला घरी आणल्यानंतर आई भिक्षा आणलेली आहे, तिचं काय करू म्हटल्यावर आईनं सांगितलं की 5 जणात वाटून घ्या. एका शब्दासरशी त्यांनी 5 जणात द्रौपदी. ही खूप अवघड गोष्ट आहे. विचार करू शकतो आपण, एखादी गोष्ट आपण घरात आणली तर दोघा तिघांच्यात सुद्धा वाटून खाता येऊ शकत नाही. पण एक बायको आणलेली आहे आणि बायकोला वाटा म्हणून सांगितलेलं आहे
आईची आज्ञा एका क्षणात हो म्हटलेले, विचार नाहीये त्या ठिकाणी. असं ऐकण्याची ज्याची पात्रता आहे अशाच माणसाला भगवद्गीता समजू शकते. म्हणजे तो विश्वास ठेवून ऐकतोय, कृष्ण जे सांगणार, कृष्ण माझ्या हिताचंच बोलणार, हे तो ऐकणार आहे. आणि त्यासाठी त्याला भगवद्गीता सांगितली. मग युधिष्ठिर तर धर्मराज होता, ज्यानं धर्माचं पालन केलं किंवा जो धर्माचा उद्गाता असं म्हटलं जातो. तर युधिष्ठिराला भगवद्गीता सांगितली नाहीये. किंवा भीम हा अत्यंत पराक्रमी होता म्हणून भीमाला भगवद्गीता सांगितली नाहीये. किंवा नकुल सहदेव हे सेवाभावी होते म्हणून नकुल सहदेवांना सुद्धा भगवद्गीता सांगितलेली नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुर्योधन हा एक चांगला राजा होता. तो भलेही पांडवांसाठी किंवा बाकी लोकांसाठी त्रासदायक असेल किंवा अशील असेल, शीलवान नसेल, अशी उदाहरणं फार कमी आहेत दुर्योधनाच्या बाबतीत सुद्धा, की तो शीलानं वागला नाहीये अशी, एक द्रौपदी वस्त्रहरण किंवा तत्सम गोष्टी सोडल्या तर. पण तरी देखील कृष्णाने भगवद्गीता ही दुर्योधनाला सांगितलेली नाहीये. कृष्णाने भगवद्गीता ही सात्यकीला सांगितलेली नाहीये. हे सगळं सांगण्यासाठी तिने अर्जुनाची निवड केली. याचा अर्थ अर्जुनामध्ये काहीतरी होतं आणि ते काय होतं हे आपण आता बघितलं. त्यामुळे ह्यातले जर गुण आपण आपल्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर भगवद्गीता आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजू शकते. ही झाली गीतेची पार्श्वभूमी. अर्थात गीतेबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. गीतेबद्दल आपण म्हणजे गीता का, कशी आणि कशासाठी यावरती आपण कमीत कमी 2 दिवस बोलू शकतो. पण गीतेची एवढीच मला वाटतं पार्श्वभूमी आपण विचारात घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या मुख्य गीता पठणाला सुरुवात करू. यामध्ये अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद आहे. संवादात्मक पद्धतीने लिहिलेली गीता आहे आणि त्याचा आरंभ जो आहे तो धृतराष्ट्राच्या मुखातून झालेला आहे. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये धृतराष्ट्र फक्त एकदाच बोलतो. तो गीतेची सुरुवात करून देतो आणि तो तिथून आहे पण तो त्यात जाणवत नाही. तर आपण आता पहिला श्लोक म्हणूया. सुरुवात मी करतो, त्याच्यानंतर आपण सगळेजण म्हणू शकता. जसं सांगतोय तेवढंच म्हणायचं. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. अथ प्रथमोऽध्यायः. अथ प्रथमोऽध्यायः. प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. समवेता युयुत्सवः. समवेतायुत्सवः. मामकाः पाण्डवाः चैव. मामकाः पाण्डवाः चैव. किमकुर्वत संजय. किमकुर्वत संजय. तर मी एकदा संपूर्ण श्लोक म्हणतो आणि मग आपण त्याच्या अर्थाकडे जाऊ. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः. मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. सगळ्यात पहिला शब्द जो आहे तो धृतराष्ट्र उवाच. आता धृतराष्ट्र म्हणजे कोण? धृतराष्ट्र, राष्ट्र म्हणजे देश, देश म्हणजे क्षेत्र, क्षेत्र म्हणजे देह. ज्यानं हा देह धारण केला तो धृतराष्ट्र झाला. धृतराष्ट्र कसा होता आपल्याला सगळ्यांना माहित आहे. धृतराष्ट्राला डोळे नव्हते, नेत्रहीन होता आणि तो जन्मांध होता. तो असा नाही की कालावधी नंतर डोळे गेलेले आहेत, तो जन्मांध होता. हा देह कोण धारण केलेला आहे? हा देह कुणी धारण केलेला आहे? हा देह धारण केला जीवात्म्यानं. जीवात्मा कसा आहे? जीवात्मा हा मूलतः नेत्रहीन आहे, आंधळा आहे. जीवात्म्याला सार आणि असार अशी विवेकाची दृष्टी नाही म्हणून जीवात्मा आंधळा आहे. आणि तो आंधळा आहे म्हणून त्याच्या पुढे प्रश्न आहे, कारण दिसणाऱ्या माणसाला सार असार हा विवेक, विचार किंवा दृष्टी असू शकते, पण नेत्रहीनाला या गोष्टींचं भान येऊ शकत नाही. आणि म्हणून धृतराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे. कित्येक वर्ष तो जगलेला आहे, कित्येक वर्ष त्यानं या ऐश्वर्याचा उपभोग घेतलेला आहे. अंध असूनही तो या ऐश्वर्यामध्ये लडबडलेला आहे आणि तरी सुद्धा
ह्या विषयाबद्दल त्याला कसलीही जाणीव होत नाही, आणि म्हणून प्रत्येक जीवाची हीच अवस्था व्यासांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून धृतराष्ट्राच्या उवाच शब्दातून प्रगट केलेली. धृतराष्ट्र हा अत्यंत मोहमयी आहे, त्याला दुर्योधनाबद्दल खूप मोह आहे. गांधारीलाही दुर्योधनाबद्दल खूप मोह आहे. धृतराष्ट्राला राज्याबद्दल आसक्ती आहे की माझ्या भावाचं राज्य आपण मला मिळालं पाहिजे, मी ज्येष्ठ आहे. शास्त्र काय सांगतं किंवा परंपरा काय सांगते, रूढी काय सांगते, याच्यापेक्षाही त्याचा विचार वेगळा आहे. तो म्हणतो की मला राज्य पाहिजे. मी पण समर्थ आहे, डोळे नसले म्हणून काय झालं, मी समर्थ आहे, मी राज्य करू शकतो. आणि हीच वृत्ती प्रत्येक जीवामध्ये समाविष्ट असते, त्याला आपण अहंकार असं म्हणतो. जीवामध्ये हा अहंकार या रूपानं समाविष्ट झालेला आहे. म्हणून प्रत्येक जीव म्हणजे आपण प्रत्येक जण हे धृतराष्ट्रच आहोत. आणि हा प्रश्न जर आपल्याला पडला तर आपण भगवद्गीता पुढे समजून घेऊ शकतो. जसा ह्या धृतराष्ट्रालाही या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, तो विचारतोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्रे, क्षेत्र म्हणजे देह, आपण बघितलं. देहाचा उपयोग काय आहे, देह कशासाठी, देह हा धर्मासाठी राबवला पाहिजे, देह हा कर्मासाठी राबवला पाहिजे. म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हटले. संस्कृतच्या धातूंचा जर विचार केला अर्थाचा, तर धर्म म्हणजे धारयती इति धर्म, आणि क्रू म्हणजे कर्म, क्रू धातू म्हणजे करणे, कृती करणे, कार्य करणे. मग करण्यासाठी काय दिलं गेलं, तर करण्यासाठी हे क्षेत्र दिलं गेलं किंवा हा देह दिला गेला. हा देह जर करण्यासाठी दिला गेला आपल्याला, तर आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी कर्म केलं पाहिजे. कर्म कोणतं, कर्माची व्याख्या काय, कर्म आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो, तर कर्म म्हणजे जी गोष्ट आपल्याला ईश्वराप्रत घेऊन जाते त्याला कर्म म्हटलेलं आहे. जी गोष्ट आपल्याला स्वतःपर्यंत घेऊन जाते त्याला देखील कर्म म्हटलेलं आहे. जी गोष्ट आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव करून देऊ शकते, मी कोण आहे याची जाणीव करून देऊ शकते, याची अनुभूती करून देऊ शकते, आणि माझ्या शाश्वत शांतीला मी प्राप्त होऊ शकतो, त्या ठिकाणी जाणार ते कर्म. म्हणून या देहामध्ये राहून आपल्याला जाणून घेण्यासाठी करण्याच्या गोष्टी त्याला आपण कर्म म्हटलं. म्हणून या देहात जीवात्म्यानं काय करायचं, तर या प्रकारचं कर्म करणं आवश्यक आहे. तसंच धर्मक्षेत्रे, धर्म केला पाहिजे. या क्षेत्रात राहणाऱ्यानं धर्म केला पाहिजे, म्हणजे जीवात्म्यानं या ठिकाणी येऊन धर्म केला पाहिजे, या देहाचं सार्थक केलं पाहिजे. तर धर्म म्हणजे काय, धारयती इति धर्म, काय धारण करतो. ज्यावेळा भगवद्गीता सांगितली गेली त्यावेळा या जगातले कुठलेही अन्य धर्म अस्तित्वात नव्हते. आज वेगवेगळ्या धर्मावरती आपण चर्चा करतो, पण आज अस्तित्वात असलेले धर्म 5000 वर्षापूर्वी अजिबात अस्तित्वात नव्हते. त्यावेळेला श्रीकृष्णांनी धर्माची व्याख्या सांगितली. धारणा करणारा तो धर्म म्हणजे इंद्रियांची धारणा करणारा तो देहधर्म. भूक लागल्यानंतर खाल्लं गेलं पाहिजे हा देहधर्म आहे. बल तयार झाल्यानंतर विसर्जन झालं पाहिजे हा देहधर्म आहे. आणि म्हणून आयुर्वेदात पण सांगितलं की देहाचा धर्म चुकवू नका, तहान लागल्यानंतर पाणी पिलंच पाहिजे, आवश्यक आहे. भूक लागल्यानंतर खाल्लं पाहिजे, ते आवश्यक आहे. भूक लागल्यानंतर भूक टाळायची नाही किंवा भूक नसताना खायचं नाही, देहाचा धर्म आहे हा. कड्यात बसल्यानंतर आपल्याला घाम येतो, हा देहाचा धर्म आहे. आपल्याला न सांगता देह हा त्याच्या धर्मानं वागतो, पण माणसाच्या मनाला धर्म शिकवावा लागतो. तर मनाचा धर्म कुठून चालू होतो, मनाचा धर्म सुरू होतो तो हा माझा, इथून धर्म सुरू झाला. हा माझा पिता, ही माझी माता. मग पित्याप्रती असलेला जो धर्म, पित्याप्रती असलेलं जे कर्म म्हणजे कर्तव्य, तो झाला पितृधर्म. मातेप्रती असलेलं कर्तव्य तो झाला मातृधर्म. मुलासाठी असलेलं कर्तव्य तो झाला पुत्रधर्म. समाजासाठी असलेलं कर्तव्य तो झाला समाजधर्म, कुटुंब धर्म, राष्ट्रधर्म, विश्वधर्म. म्हणजे हे विश्वची माझे घर असं आपण जे म्हणतो, तर तो विश्व हे माझं आहे हे समजून घेण्याची जी प्रक्रिया त्याला आपण विश्वधर्म असं म्हटलेलं. म्हणजे ज्या धर्मावरती किंवा ज्या तत्वावरती हे विश्व धारण होऊ शकतं त्याला विश्वधर्म असं म्हटलेलं आहे. तर ह्या जीवात्म्यानं जीवात येऊन काय केलं पाहिजे, तर धर्म केला पाहिजे, कर्म केलं पाहिजे. म्हणून पुढे धृतराष्ट्र विचारतोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. तर सामान्यपणानं आपल्याला लक्षात येतं की समवेता म्हणजे एकत्र आलेले आहेत, आणि युयुत्सवः म्हणजे युद्धाला उत्सुक असणारे सगळेजण. जर आपण क्षेत्र म्हणून देहाचा विचार केला तर ह्या क्षेत्रामध्ये देहामध्ये देखील अनेक इंद्रिय आणि त्याच्या शक्ती एकमेकांच्याशी युद्ध करण्यास कायम उत्सुक असताना आपल्याला दिसून येतात.
वेगवेगळे विचार, भाव, भावना, मन, बुद्धी एकमेकांच्याशी कायमस्वरूपी लढाई सुरू आहे. कुठलाही विचार हा आपला सातत्यपूर्ण नसतो, म्हणजेच तिथं लढाई सुरू आहे, स्थिर नसतो. स्थिर असणाऱ्या ठिकाणी युद्ध होत नाही. जे गतिशील आहे तिथे युद्ध आहे. किंबहुना युद्ध म्हणजेच गतिशीलता, संघर्ष आहे. आपल्या मनाचा आपल्या बुद्धीशी संघर्ष होतो, आपल्या विवेकाशी संघर्ष होतो. जो विवेक पुरुष असं ज्याला म्हटलंय तो जीवात्मा, तो जीवात्मा ह्या सगळ्या गोष्टी विसरून परमात्म्याशी भांडण करायला लागतो. शरीरामध्ये जीवात्मा आणि परमात्मा दोन्ही अस्तित्वात आहेत, किंवा जीव आणि आत्मा हे दोघही प्रकट झालेले आहेत. पण तो आत्म्याला विसरल्यामुळं तो आत्म्याशी युद्ध करायला तयार होतो, आणि त्याच्याकडे युद्धाची सामग्री म्हणजे इकडे 11 अक्षौहिणी आणि तिकडे 7 अक्षौहिणी आहेत. म्हणजे जे युद्ध करणारे आहेत, जे श्रेष्ठ जास्त आहेत ते कोण आहेत? 11 आहेत. 11 पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन. म्हणजे या इंद्रियांच्या शक्ती आणि त्यांच्या सोबतीला मन, अशा 11 अक्षौहिणीचं सैन्य घेऊन हा जीव आत्म्याबरोबर लढायला उत्सुक झालेला आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या ओळीमध्ये धृतराष्ट्र म्हणतो, मामका हा पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा धृतराष्ट्र म्हणजे आपण बघितलं की हा आंधळा जीव आहे. तो काय म्हणतो? मामका हा म्हणजे माझे, माझी ही भावना अहंकाराची आहे, म्हणजे जीवाची ही भावना आहे की हा देह माझा आहे, ही इंद्रिय माझी आहेत, हे सुखोपभोग पण माझेच आहेत. तर हे माझे, माझी शक्ती असणारे जे माझे घटक आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, हे पांडवा हा चैव, हे माझे. आणि पांडव म्हणजे कोण? पांडू म्हणजे स्वच्छ शुद्ध, जो धवल वर्णाचा आहे. परमात्म्याचं तेज जे धवल वर्णाचं आहे, किंवा आत्म्याची शक्ती जी धवल वर्णाची आहे, त्याला पांडव असं म्हटलेलं आहे. तर माझे आणि पांडूचे म्हणजे जीवाचे आणि आत्म्याचे किम अकुर्वत संजय. हे संजया तू मला सांग की माझे आणि पांडूचे त्या ठिकाणी काय बरे करीत आहेत. आता यात गंमत अशी आहे की त्यांनी हा प्रश्न विचारला संजयाला. कोण विचारतोय प्रश्न? जो जन्मांध आहे तो प्रश्न विचारतो. जो जन्मांध जीव आहे त्याला रस्ता सापडत नाहीये, रस्ता दिसत नाहीये, आणि त्याला युद्ध सुरू झालेलं दिसतंय, आणि आता युद्धाची परिणती काय होईल म्हणून तो घाबरलेला आहे. आणि अशा अवस्थेत तो प्रश्न विचारतो. प्रश्न विचारण्यासाठी तितक्याच ताकदीचा माणूस असला पाहिजे. प्रश्न गुरुला विचारला जाऊ शकतो, प्रश्न श्रेष्ठाला विचारला जाऊ शकतो, तर आपल्याला काहीतरी उत्तर मिळू शकतं, मार्गदर्शन मिळू शकतं. म्हणून प्रश्न त्या श्रेष्ठाला विचारलेला आहे. तो श्रेष्ठ आहे संजय. संजयाला श्रेष्ठ का म्हटलं? कारण संजयाला व्यासांनी शक्ती दिलेली आहे. ज्याला साक्षात व्यासांनी शक्ती दिली, उपदेश दिला, तो नक्की श्रेष्ठ झाला. म्हणून संजय श्रेष्ठ आहे. आणि संजयाचा अर्थ काय? सम्यक जय, ज्यानं प्रत्येक गोष्टीवरती समानता रूपी जय मिळवलेला आहे. ज्याच्या लेखी हे विश्व आणि विश्वाच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी समान आहेत. ज्याच्या लेखी पुत्र असेल, चांडाळ असेल, दिव्य संत सत्पुरुष असतील, सगळ्यांची एकच दृष्टी, समदृष्टी. त्यानं या सगळ्या, हे युद्ध आहे आणि ही शांतता आहे, हा सुद्धा भेद त्या ठिकाणी नाही. त्याला सम्यक जय असं म्हटलेलं आहे. आणि अशा संजयाला हा जीव प्रश्न विचारतो आहे. लौकिक अर्थानं आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी विचारलेलं आहे की पांडव आणि कौरव यांच्यामध्ये काय प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे, याची संजया तू मला माहिती करून दे, कारण त्याला दिसत नाहीये. पण आत्मिक अर्थानं किंवा लक्षणार्थानं जर आपण बघितलं तर धृतराष्ट्र हा जन्माला आलेला जीव, जो आंधळा आहे आणि जो मार्गदर्शनासाठी धडपडतो आहे, जो परिणाम चांगला होण्यासाठी धडपडतो आहे, त्याच्या मनातून आलेला हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण आपल्याला संपूर्ण तत्वज्ञान स्वरूपामध्ये देतात. वेगवेगळ्या कर्म, ज्ञान, भक्ती, योग, विज्ञान, देहात्मयोग, मोक्ष संन्यास योग, आहार, विहार, विचार, निद्रा, ह्या प्रत्येक सामान्य गोष्टींचाही योग आहे. ह्या गोष्टीतून आपल्याला ते सांगतायत. त्यामुळे गीता ही प्रत्येक गोष्टीचा विचार करणारी होते. गीता ही झोपेबद्दल विचार सांगते, गीता ही खाण्याबद्दल विचार सांगते, गीता ही पिण्याबद्दलचा विचार सांगते, गीता ही संगतीबद्दलचा विचार सांगते, गीता ही काय केलं पाहिजे हे सांगते. गीता ही तुम्ही काही करत नाही असं म्हटलात तरी सुद्धा हे चुकीचं हे सांगते, कारण तुम्ही काही करत नाही असं होऊच शकत नाही. कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत. कुठलाही माणूस कर्माविना राहूच शकत नाही असं भगवद्गीता सांगते. त्यामुळे मी काहीच करत नाही म्हणजे मी नास्तिक आहे, किंवा मी काहीच करत नाही म्हणजे मी निवांत आहे, असा त्याचा अर्थ नाही. मी काही करत नसलो तरी देखील मी काही ना काही कर्म करतच असतो, हेही आपल्याला भगवद्गीता सांगते. या जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला भगवद्गीता देते. तो आजच्या काळातला प्रश्न असू दे, तो 5000 वर्षानंतरचाही प्रश्न असू दे,
त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. तर आपण दुसरा श्लोक म्हणू आणि त्या ठिकाणी आपण थांबणार आहोत. दुसऱ्या श्लोकाचं विवेचन आपण पुढच्या पाठात करू, कारण आज आपण भगवद्गीतेच्या प्राक कथनामध्ये थोडासा आपण वेळ त्यामध्ये व्यतीत केलेला आहे. दुसरा श्लोक संजयाच्या तोंडून आता आपल्याला ऐकायला मिळतो. संजय उवाच, आता मी म्हणेन तुम्ही त्याबरोबर फॉलो करा. संजय उवाच संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा व्यूढं दुर्योधनस्तदा व्यूढं दुर्योधनस्तदा व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत राजा वचनमब्रवीत राजा वचनमब्रवीत राजा वचनमब्रवीत। गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय। आता सर्वांना काय परतीचा नमस्कार, पण आपण बंद करण्यापूर्वी आपली ओळख करून घेऊया सगळ्यांची. त्या माध्यमातून आपल्याला नेहमी कनेक्ट राहता येईल, जोडले जाता येईल.